बातमी आहे महाविकास आघाडीतील नेत्यांनी केलेल्या आरोपाची। आरोप केलेत कोणावर तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर। अमित शहा रायगडावर आले होते आणि रायगडावरील भाषणामध्ये अमित शहांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला असा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला। अमित शहांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झालाय, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली। दरम्यान औरंगजेबाच्या थडग्याला अमित शहांनी समाधीचा दर्जा दिला, आता कारवाई करणार का असा सवाल खासदार संजय राऊतांनी केला। धर्मवीर संभाजी महाराज, महारानी ताराबाई, धनोजी, संतोजी, शिवाजी के बाद औरंगजेब जब तक जिंदा रहा उसके सामने लड़ते रहे, जूझते रहे, यहाँ तक कि अपने आप को आलमगीर कहने वाला व्यक्ति महाराष्ट्र में पराजित होकर यही उसकी समाधि बनी। शिवाजी ने ये किया, शिवाजी ने वो किया, शिवाजी को ये है, शिवाजी को ये भाषा तुमची जीभ धजावते कशी महाराजांना अरेतुरे करायला। काय करतायत देवेंद्र फडणवीस? हा अपमान आहे शिवाजी महाराजांचा। मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे। राज्याच्या देशाच्या गृहमंत्र्यांना, गुजरातच्या नेत्यांना अभय आहे का शिवाजी महाराजांचा अपमान? महाराजांची आमची चर्चाही झालेली आहे, त्या संदर्भात जी योग्य कारवाई करायची आहे ते तर आम्ही करणारच आहोत। कारण आमचं सगळ्यांचंच मत आहे की महापुरुषांचा अपमान, छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला तर टकमक टोकावरनच लोटून दिलं पाहिजे। पण आपण लोकशाहीमध्ये आहोत, त्यामुळे लोकशाही अनुरूप या ठिकाणी नियम तयार करण्याचं काम हे आपण निश्चितपणे करू। देशाचे गृहमंत्री जेव्हा बोलतात की थडगा समाधी आहे, तेव्हा ती समाधीच म्हणून आता यापुढे मान्यता होईल। मग हा अपमान नाही का शिवाजी महाराजांचा? मग कडेलोट करणारच का तुम्ही? हिंमत आहे तुमच्यामध्ये? करा कडेलोट।